परिषद सुपर 50 उपक्रम अंतर्गत जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मान. IIT, NIT, IIITत जाण्याचे स्वप्न झाले साकार, 7 विद्यार्थ्यांची झाली निवड. नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन 2022 मध्ये सुपर 50 हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत सन 2022 ते 2024 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील 50 विद्यार्थ्यांना जेईई, CET व जेईई ॲडव्हान्स परीक्षांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण हे देण्यात आले. सलग 2 वर्षांच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर 50 विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांनी दिनांक 26 मे रोजी जेईई ॲडव्हान्स परीक्षा दिली होती. यापैकी 7 विद्यार्थी हे जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधत या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सुपर 50 उपक्रम 2022च्या बॅचची नुकतीच सांगता झाली. या बॅचमधील 22 विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होत जेईई ॲडव्हान्स परीक्षा दिली होती. यातील अश्विनी सुभाष बोरसे AIR 968, डिंपल अशोक बागुल AIR 1010, हर्षदा संजय वाटणे AIR 2263, आकांक्षा विनोद सेजवड AIR 2993, मंगेश कृष्णा इम्फाड AIR 3042, सागर मनोहर जाधव AIR 3047, वृषाली जनार्दन वाघमारे AIR 6189. या विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार शोभा बच्चाव, खासदार माणिकराव कोकाटे, खासदार भास्कर भगरे, सीमा हिरे, माणिकराव कोकाटे, राहुल आहेर, नितीन पवार, हिरामन खोसकर तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हा अधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. NDB 24 न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम.